राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज सांगोल्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्या ऑफिसच्या समोर पंचायत समितीमध्ये येण्याचं कारण की सांगोला तालुक्यामध्ये शिक्षणाचा चाललेला भोंगळ कारभार हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर कार्यालयीन आदेश असताना या तालुक्यामध्ये दाखले दुसऱ्या शाळेमध्ये आणि मुलगा फिजिकल शिकतोय एका दुसरीकडे प्रायव्हेट शिक्षक शिकवत आहेत, त्यांना ऊत आलेला आहे। माझं मत असं नाही की त्यांनी काम करावं, पण या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, मुलांच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आहेत हनुमान इंग्लिश मीडियम स्कूल कटपळ आणि सांगोला गुरुकुल सांगोला आणि बाळूमामा गुरुकुल सांगोला, त्याचबरोबर विश्वशोभा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय मेडशिंगी इथं दाखले नसताना सुद्धा अवैधरित्या शाळा चालू आहे। मग ही जी शाळा आहे ते कुणाच्या भरोशावर चालू आहे? हे त्या कटपळ गावातील एक सुजाण नागरिक ज्यांच्यावरती अन्याय झाला, त्यांनी कागदपत्रांचा पाठपुरावा केला, हे आता तुम्हाला सांगते। गायरान क्षेत्र आहे 978चा 2। हे गायरान क्षेत्रामध्ये विक्रम तात्या भोसलेने आपली शैक्षणिक संस्था चालू केली। त्या शैक्षणिक संस्थेमध्ये अकॅडमी नाव देऊन तिथं 25 ते 30 विद्यार्थ्यांचं भवितव्याची खेळ त्यांनी केला आहे। कारण भविष्यात त्या शाळेचा कुठलीही मान्यता नाही आणि एकतर ग्रामपंचायतची गायरान जमीन अतिक्रमण करून त्यानं सगळं केलं आहे। आणि त्या शाळेचं अनधिकृत शाळा ही माननीय नवले सरांनी हे केलेलं आहे, अनधिकृत केलेलं आहे, शिक्षण विभागाने अनधिकृत केलं आहे। आणि त्याची चौकशी कुमटेकरांना लावली। कुमटेकरांनी त्याच्याकडून 5 लाख घेतले, ते म्हणतोय 5 लाख देऊन हा प्रश्न संपवलाय म्हणते मी। ती 7 महिने झालं कुमटेकरनं कुठलीही कारवाई केलेली नाही। तिथं 10/12/2025ला शिक्षण विभागाचा पत्र आहे, त्याला कारण आदेश आहे। तर आदेशाचे काही त्यानं धूळ कचरा कुंडी टाकले सगळं ते करून आणि 2 नंबर सगळं करून त्या विक्रम भोसलेनं स्वतःची जागा असताना त्याचा गट नंबर आहे 915/6 असताना ग्रामपंचायतीला खोटी माहिती देऊन ग्रामपंचायतची अर्धा एकरच्या आसपास जागा घेऊन बांधकाम करून कंपाऊंड केलं आहे तिथं। आणि त्या जागेची कागदपत्र माहिती सगळी काढल्यानंतर त्यानं माझ्यावरती त्याच्या मिसेसला छेडछाड केली किंवा असं खोटे गुन्हे करायचा प्रयत्न केला, पण त्याला कुठलं ते यश आलं नाही। आता परत आणखी त्यानं माझ्याकडे चालू केलं। तसं तुम्ही वरिष्ठाला कळवलंय का? सगळ्या पत्रव्यवहार केला पूर्ण, केला पालकमंत्र्यांना केला, शिक्षण विभाग मंत्र्यांना केला, शिक्षण अधिकाऱ्यांना केला, सगळ्याला पूर्ण पत्रव्यवहार कुठूनच पत्रिका काय झाली नाही। म्हणजे सगळे बोगस सगळं बोगस गेले, सगळे साठगाठ यांचे सगळे। आणि त्यातल्यात कुमटेकरांची सगळ्यात मोठी साठगाठ आहे। त्याला 7 महिने तो माणूस अकार्यक्षम दाखवतोय, त्याला सस्पेंड करावं। आणि त्याचबरोबर नवले सगळी स्वतः राजीनामा द्यावा आपल्या कार्याचा, आपला झेपत नाही तालुक्यात। नवले हे काम करण्यासाठी निष्क्रिय 7 महिने त्यांचा जर अंडर ऑफिसर असेल तर तो 7 महिने कारवाई करू शकत नाही, तर त्याला त्या पदावर अधिकारच नाही ना। त्याने राजीनामा देऊन जायचं सरळ। पुढील दिशा आता 15 ऑगस्टच्या जर नाही कारवाई झाली तर मी उपोषणाला पंचायत समितीत किंवा शिक्षण विभागापुढे पुढे बसणार आहे। आता जस्ट पिंगळे साहेब बोलले की कुमटेकरांना सांगितलं होतं, नलवडे साहेबांनी पत्र काढलं कुमटेकर साहेबांना की सदरची शाळा तुम्ही खालसा करा आणि मला अहवाल पाठवा। त्या कुमटेकरांनी काय तर 5 लाख रुपयाची लाच घेतलेली आहे असं समजण्यात येत आहे, लोक अशी म्हणत आहेत। पण ह्या कुमटेकरनं मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे का? हा कुमटेकर हा मुलांच्या आरोग्याशी खेळणारा शाळा मॅनेज करणारा दलाल आहे का? हे आम्हाला शोधावं लागल। ह्या कुमटेकरची शिक्षण मंत्र्याकडं, मुख्यमंत्र्याकडं आणि जे एवढे चळवळ चालू असताना एवढं नीटची परीक्षा मॅनेज, त्याचबरोबर आरोग्य विभागाची मॅनेज एवढंही होत असताना सांगोल्याचं शिक्षण विभाग हे अधिकाऱ्यांना मॅनेज आहे का? हे त्या बोगस शाळा चालवणाऱ्याला मॅनेज आहे का? हा मोठा प्रश्न पडलाय। माझा ह्याच्या संबंधात एक आदेश आहे की गट शिक्षण अधिकारी जे नवले साहेब आहेत यांनी बडतर्फ यानाला केलं जाईल, त्यांचे पगार रोखले जाईल। त्यांनी तुकारामजी मुंडे साहेब यांचं एकदा तालुक्यातील शाळांच्या वरती वचक राहायला पाहिजे। त्या तालुक्यातील शाळा गळत आहेत,
मुलांचा वॉटर प्युरिफायरचं पाणी चालू झालेलं नाही. आता मी तुम्हाला वॉटर प्युरिफायर दाखवतो. ह्याचं कारण की हो का, मी तुम्हाला